दोन जण महर्षींकडे चालले आहेत आणि दोघांनी जवळपास ठरवून टाकलंय की आता समाज किंवा संसारापासूनच नाही तर थेट जगण्यापासूनच वैराग्य घ्यायचं. वाटतंय की जगण्यात काही अर्थ नाही. दोघांचीही फसवणूक झाली आहे, धोका मिळालाय, अपेक्षा तुटल्या आहेत. म्हणून हे दोघं जातात मेधा मुनींच्या आश्रमात. त्यांच्या दुःखाला समजून घेऊन त्यांच्या डोळ्यांवर जे मोहाचं आवरण आलंय ते दूर करण्यासाठी मग संपूर्ण कथा सांगितली जाते. आई म्हणजे काय, जीवन म्हणजे काय आणि माणूस आसक्तीत का अडकतो आणि त्यातून दुःख का मिळतं, यासाठी ही कथा सांगितली जाते. ही कथा खूप प्रतिकात्मक आहे, खूप खोल आणि सुंदर आहे. जो ती नीट समजेल तो खरंच मुक्ती मिळवेल. आणि हाच या नवरात्रांचा उद्देश आहे. कथा संपते तेव्हा त्यांना विचारलं जातं, सांगा बरं काय हवंय? तुम्ही मोठी तपस्या केली आहे. एक सज्जन म्हणतात, माझं जे सगळं हरवलं होतं ते परत द्या. तर त्यांना ते परत दिलं जातं. पण याहून मोठी गोष्ट म्हणजे दुसरे म्हणतात की आम्हाला या सगळ्या गोंधळातूनच मुक्त करा. ही मुक्ती देणारी पण आईच असते. आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही तिच्याकडून जन्ममृत्यू मागता का. मागायचं असेल तर मागा. की तुम्ही तिच्याकडून मुक्ती मागता, ती मागायची असेल तर ती मागा. पण मागायचा योग्य मार्ग कोणता? असंच हात जोडून उभे राहायचं आणि वरदान मागायचं नाही. आईचा जो ग्रंथ आहे ना तो समजून घ्या, नीट समजून घ्या. तो काही जुना ग्रंथ नाहीये. आजच्या काळातल्या सगळ्या समस्या, अगदी माणसाच्या वेडसरपणापासून ते क्लायमेट चेंज पर्यंत त्या सगळ्यांचं मूळ तुम्हाला त्यात समजेल.